नमस्कार मैत्रिणींनो, मी अंजली दांडगे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तुम्हालाही अचानक कुठल्या लग्नाला किंवा कार्यक्रमाला जायचंय आणि पार्लरला जायला वेळ नसेल तर काळजी करू नका. आज मी तुम्हाला सांगणार आहे घरगुती उपाय. 5 मिनिटात चेहऱ्यावर ग्लो कसा आणायचा. मी गेल्या 10 वर्षापासून ब्युटिशियनच्या फील्डमध्ये काम करते, तर त्या अनुभवावरूनच मी आज तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहे. घरगुती उपाय सांगणार आहे कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला अचानक बाहेर जायचं आणि अशा वेळेस आपण आपल्या चेहऱ्याला फेशियल किंवा डिटॅन ब्लीच काही केलेलं नसतं. मग अशा वेळेस प्रश्न पडतो की आता आपण पार्लरमध्ये जायचं कधी आणि कधी करायचं. तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक टिप्स सांगणार आहे. पण हो, पार्लरमध्ये आल्यावर जो ग्लो येतो ना तो घरीही येतो असं नाही बरं का. कारण थोडाफार तरी फरक असतोच. कारण की तुम्ही जेव्हा पार्लरमध्ये जाता तेव्हा तुमचं प्रॉपर क्लेन्झिंग, स्क्रब आणि मसाज, स्टीम, ब्लॅक हेड्स रिमूव्हर, व्हाईट हेड्स जे असतात ते रिमूव्ह केले जातात आणि मसाजही खूप सारा भेटतो आणि तोही दुसऱ्याच्या हाताने, प्रोफेशनल पद्धतीने. पण तरीही असं बऱ्याच वेळेस होतं की एकदम अर्जंट कार्यक्रम आहे आणि आपल्याला तिथं जायचं आहे आणि घरातले बरेचसे कामं असतात आणि या कामातून वेळ काढून आपल्याला पार्लरमध्ये जाणं शक्य होत नाही. म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे घरगुती एक फेशियल. छानसा ग्लो येईल त्याने. तुम्ही नक्कीच करून बघा. चला मी आता तुम्हाला सांगते कसं करायचं. 1 चमचा दूध, अर्धा चमचा हळद, 1 चमचा बेसन, अर्धा चमचा मध. या चमच्याने मी सगळं काही माप घेतलेलं आहे. हे चारही आपण आता एकत्र करूया. एकत्र करून एकदम छान असं मस्तपैकी ते छान मिक्स झालं पाहिजे. ते मिक्स करून मग आपण ते लावायचं. लावण्याची पद्धत इथे मी तुम्हाला सांगत आहे की थोडंसं चोळून लावा. मी लावलं नाही चोळून, पण लावण्याची पद्धत जसे की खालच्या दिशेने वर न्यायचं आहे, खालून वरती, खालून वरती. जसे की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण इथं सांगितलं आहे की कसं मी लावलं आहे ते. आणि तुम्ही हे लावताना सर्कलमध्ये पण पहिले सर्कल करून थोडंसं मसाज करू शकता याने. मी इथे नाही केला आहे कारण मला नव्हता करायचा, पण तुम्ही करू शकता. आणि लावण्याची पद्धत जशी की खालून वरती न्यायचं. आणि हो, जेव्हा आपण फेसला काहीही गोष्ट लावतो ना तेव्हा आपल्या गळ्याला आहे ना लावायलाच हवी. तर मी इथं माझ्या मानेलाही लावते, पण लावण्याची टेक्निक बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. जसे की मी लावताना मानेलासुद्धा खालून वरच्या दिशेला नेत आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. पॅक लावल्यानंतर 5 ते 7 मिनटं हा पॅक ठेवायचा होता. तर म्हणलं आपण नेल्स रिमूव्ह करून घेऊया. मग नेल्सला मस्त कट केलं आणि शेपही दिला. मधातच हा माझा छोटू आला आणि काहीतरी प्रश्न विचारत होता, तो मी त्याला सांगितला. कारण मला पॅक लावल्यावर बोलायचं नव्हतं आणि तुम्हीही पॅक लावल्यावर बोलायचं नाही. आपण शांत रिलॅक्स राहायचं असतं. पॅक जास्त सुकू द्यायचा नसतो. जसं की मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे की थोडासा कुठे ओला होता, मी तेव्हाच तो पॅक वॉश केला. बघा लूक माझा चमकतोय की नाही चेहरा. आणि हो, मऊसुद्धा झाला आहे बरं का. खूप छान असं सॉफ्ट लागतं आहे मला. हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असे व्हिडिओ जेव्हा अपलोड करते त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन येईल. म्हणून तुम्ही मला सबस्क्राईब करा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचसोबत मला कमेंटही करा. चला भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. आणि तुम्ही मला सांगा की अजून तुम्हाला काय टिप्स हवी आहे माझ्याकडून. आणि मोटिवेशनल व्हिडिओ आवडतात की नाही, किंवा ब्युटी टिप्स आवडत आहेत आणि यापैकी कोणता व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हवा आहे नक्की सांगा कमेंट करून. तोपर्यंत बाय.